नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची दिलासादायक बातमी आहे 19 जूनची पेन्शन अपडेट. सर्व पेन्शनधारकांसाठी नवीन 3 नियम पेन्शन अलर्ट कार्यान्वित लागू. या संदर्भात सविस्तर माहिती पहा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आताच्या घडीची आजची महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज बातमी आहे. पेन्शनधारक संदर्भातील सर्वात मोठे अपडेट शासनाकडून लागू. या संदर्भात नवीन अपडेट लागू केल्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. सरकारी पेन्शनधारकांना 3 नियम लागू. नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जर तुम्हाला सरकारी पेन्शन मिळत असेल तर तुम्ही SBI असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो किंवा कोणत्याही सरकारी बँकेत असो किंवा सरकारी किंवा खाजगी सेवेत कार्यरत असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा. कुठेही स्किप करू नका. पेन्शनधारकांच्या 3 कडक नियम सरकारने लागू केले आहेत. म्हणजे पेन्शनधारकांना शासनाकडून 3 कडक नियम लागू केले आहेत. या 3 कडक नियमाच्या संदर्भात हे नियम आता तुम्हाला 15 दिवसात पूर्ण करायचे आहेत. आता आपण सरकारने पेन्शनधारकांसाठी म्हणजे आपणास पेन्शनधारकांसाठी 3 नियम लागू केलेले असून जून महिन्यात 15 दिवसाच्या आत तातडीने पूर्ण करण्याच्या संदर्भात स्पष्टीकरण सविस्तर ब्रेकिंग न्यूजच्या मार्फत करूया. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. त्या अगोदर आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया महत्त्वाचे स्पष्टीकरण. राज्य सरकारकडून लागू केलेले 3 नियम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण जून 2026 पासून सरकारने पेन्शनधारकांसाठी 3 कडक नियम लागू केले आहेत. जर पुढच्या 15 दिवसात तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुमची जून किंवा जुलै महिन्याची पेन्शन अडकू शकते. इतकेच नाही तर बँक खात्यातून पैसे काढणे कठीण होईल. नेमकं काय बदलले नियम ते अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊयात. नियम क्रमांक 1, पहिला नियम. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 2016च्या आधी काढले असेल म्हणजेच त्याला आता 10 वर्षे पूर्ण झाली असेल तर लगेच आधार सेंटरवर जा. तिथे तुमच्या आत्ताचा नवीन फोटो अपडेट करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कार्डवर तुमची जन्मतारीख पूर्ण लिहिलेली असावी. पूर्वीच्या काही आधार कार्डवर फक्त जन्माचे वर्षच आहे. असे कार्डवर आता चालणार नाही. तारीख आणि महिना नाही, हे कार्ड बंद होणार. उदाहरणार्थ आधार कार्डवर जन्मतारीख दिनांक 10/10/1980 अशी स्पष्ट दिसली पाहिजे, वर्ष नको. म्हणून आधार कार्ड त्वरित अपडेट करून पेन्शन विभागाला सादर करा. नियम क्रमांक 2, दुसरा नियम. मोबाईल लिंकिंग करा. अनेकदा काय होते, पेन्शन खात्याला एक मोबाईल नंबर दिला जातो, बँक खात्याला दुसरा नंबर लिंक असतो तर आधार कार्डला वेगळाच तिसरा नंबर असतो. असे चालणार नाही. ज्या बँकेत तुम्ही पेन्शन घेताय त्या बँक खात्याला तुमच्या आधार कार्डाला एकच चालू नंबर लिंक करणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराचा मेसेज तुम्हाला लगेच मिळेल. यासाठी बँकेत जाऊन तुम्ही हा व्यवहार पूर्ण करा आणि मोबाईल बँक खात्याला लिंक करा, आधार कार्डला लिंक करा. नियम क्रमांक 3. मित्रांनो, तिसरा नियम असे सांगतो की तुम्ही म्हणाल आम्ही तर नोव्हेंबरमध्ये लाईफ सर्टिफिकेट दिले, मग आता काय? तर मित्रांनो, सरकारने खोट्या जीवन प्रमाणपत्राविरोधात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी व्यक्ती हयात नसतानाही चुकीच्या मार्गाने पेन्शन लाटली जात असल्याची माहिती समोर आली. म्हणून आता बँक संशयास्पद खात्याची
पुन्हा पडताळणी करत आहे आणि तुमचे प्रमाणपत्र आणि बँकेतील एकदम रेकॉर्ड क्लिअर ठेवा, नाहीतर कारवाई होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पेन्शनधारकांसाठी एक गुड न्यूज पण आहे. या कडक नियमासोबतच एक आनंदाची बातमी सुद्धा विशेष सूत्राकडून मिळाली आहे. बँकमध्ये पेन्शन काढताना ज्येष्ठ नागरिकांना तासनतास उभे राहावे लागते. तसेच विद्यार्थी, शेतकरी, लाडक्या बहिणीच्या योजनेची गर्दी एकाच रांगेमध्ये असते. ही तारांबळ टाळण्यासाठी सरकार आणि बँक लवकरच 60 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी बँकेत एक स्वतंत्र वेगळे स्पेशल काउंटर सुरू करण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही गर्दीशिवाय तुमची पेन्शन सन्मानाने काढता येईल. तर मित्रांनो, ही बातमी 19 जूनची पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाची सतर्क करणारी अपडेट आहे. सरकारने आधार अपडेट, मोबाईल लिंकिंग व जीवन प्रमाणपत्र पडताळणी हे 3 कडक नियम केले आहेत. पुढील 15 दिवसात जून संपण्यापूर्वी हे काम पूर्ण करा, कारण जुलैची पेन्शन वेळेवर येणे यावर अवलंबून आहे. सोबत 60 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी स्पेशल काउंटर सुरू होणार ही गुड न्यूज पण आहे. ही माहिती अफवा नाही, फक्त अधिकृत पुष्टीसाठी आपल्या बँकेत जाऊन खात्री करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व पेन्शनधारक मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. कोणाचे नुकसान होऊ नये ही आमची इच्छा आहे. माहिती आवडली तर ॲक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.